राज्यभरात मतदान होत असताना जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये शिरूर विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या नारायणगाव येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असा पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केलाय। तसंच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क हा जरूर बजावावा असे आवाहन केलंय। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी मी माझं कर्तव्य बजावलंय आणि महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप मतदारांना हेच आवाहन आहे। बळीराजाच्या भल्यासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, माता भगिनींच्या संरक्षणासाठी आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी आपण सुद्धा मतदान करा। कुछ डाग अच्छे होते। मुंबईमध्ये जो पैसे वाटप प्रकरण जे पुढे आले भाजपचं, तर त्याबद्दल काय सांगता? नाही, महाराष्ट्रात लढून जिंकता येत नाही हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलेलं असल्यामुळे महाराष्ट्रातला स्वाभिमान खरेदी करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। पण महाराष्ट्राने यापूर्वी पाहिलेलं आहे की या पद्धतीनं महाराष्ट्र जर त्यांच्या हातात सोपवला तर तो गुजरातच्या हाती स्वाधीन केला जातो। रोजगार गुजरातकडे जातात आणि दिल्लीतून गुबुगुबू वाजलं की नंदी बैलासारख्या फक्त माना हलतात। आणि महाराष्ट्राच्या जनतेनं हा निकाल घेतलेला आहे, मतदान कोणाला करायचं आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान कसा राखायचा आहे आणि त्यामुळे पराभव समोर दिसत असल्यामुळे अशा पद्धतीनं मत खरेदी करता येतं का, हाच तो प्रकार असावा, या पलीकडे दुसरं। तुम्ही राज्यभर झंझावाती दौरा केला, सेलिब्रिटी खासदार म्हणून प्रचार केला, काय वातावरण होतं राज्यामध्ये? नाही, 100% महाराष्ट्रातल्या जनतेला गद्दारी आवडत नाही। महाराष्ट्राच्या जनतेला ज्या पद्धतीनं गेल्या 2-2.5 वर्षात राजकारण ज्या पद्धतीनं करण्यात आलं ते पसंत पडलेलं नाही। कारण एक वेळ महाराष्ट्र चुकीला क्षमा करतो पण गद्दारीला नाही। 2 पक्ष फोडले, नेते पळवले, मंत्री पळवले आणि या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेनं जे मतदान केलं होतं त्याचा अपमान करण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केले। शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे, प्रचंड अस्वस्थता आहे, युवकांमध्ये प्रचंड निराशा आहे, माता भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। आणि असं असताना महाराष्ट्रानं आता ठरवलं की महाराष्ट्र आपल्याला अनुभवी आणि सुशिक्षित आणि सुरक्षित हातात सोपवायचं। जुन्नरमध्ये पंचरंगी लढत होते आणि मतदानाची जर आकडेवारी किंवा टक्केवारी जर पुढे आली तर यातून काय होऊ शकतं? कारण एकट्या आदिवासी भागामध्ये 1 उमेदवार आणि उर्वरित त्याच्यात 4। जुन्नर शिवजन्मभूमी आहे आणि शिवजन्मभूमीकडे येऊन संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो। किल्ले शिवनेरीवर येऊन अख्खा महाराष्ट्र नतमस्तक होतो। त्यामुळं जुन्नरकर मतदारांवर एक मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे जुन्नरचा आमदार, शिवजन्मभूमीचा शिलेधार हा निष्ठावंत, सर्वसमावेशक आणि सुसंस्कृत असाच असला पाहिजे, ही भावना प्रत्येकजण नक्की पाळेल। आणि त्याचबरोबरीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जुन्नरकर जनता नेहमीप्रमाणे साथ देईल। माझ्यासाठी राज्य सुरक्षित हातात जाणं हे जास्त महत्वाचं आहे। त्यामुळे तालुक्यातला आमदार तर 100% निवडून येणं हे आवश्यकच आहे, कारण इथे उमेदवार मी स्वतः आहे असं मी मानतो। महाविकास आघाडीच्या किमान 160 ते 165 जागा येतील हे चित्र स्पष्ट महाराष्ट्रात दिसतं। सुप्रिया सुळेंवरती बिटकॉइनचे आरोप झाले, हा पुन्हा भारतीय जनता पक्षाचा रडीचा डाव आहे। म्हणजे आरोप केव्हाचे, फोन कॉल केव्हाचे आणि या पद्धतीचं ऑडिओ रेकॉर्डिंग अशा सेन्सिटिव्ह मॅटरमध्ये कुणी करेल का, त्याची फॉरेन्सिक तपासणी झालेली आहे का, या अनेक गोष्टी माननीय सुप्रियाताईंनी सुद्धा या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे। आणि ऐन निवडणुकीच्या 1 दिवस आधी अशा पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा जो प्रकार झालेला आहे, पण आरोप जे करतायत त्यांचे राष्ट्रीय महासचिव मात्र रंगेहात पकडले जात आहेत। त्यामुळे कुठेतरी त्या विषयाकडून भारतीय जनता पक्ष